So let us start the new chapter, Mechanical Properties of Fluid. मागच्या व्हिडिओमध्ये आपण पहिलं चॅप्टर बघितलं, त्याचे व्हिडिओज आपण बघितलेले आहेत. तर आपण आता दुसरं चॅप्टर सुरू करत आहे, दॅट इज मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड हिअर. आता फ्लुइड म्हणजे नेमकं काय असतं, कशाला म्हणायचं फ्लुइड? द सबस्टन्स विच कॅन फ्लो, म्हणजे असा सबस्टन्स जे फ्लो होतं. द सबस्टन्स विच कॅन फ्लो, दॅट इज टू बी गेट कॉल्ड ॲज हिअर द फ्लुइड. Okay, so what is a substance which can flow? Which can flow. आता याच्यामध्ये फ्लुइड कोणते कोणते असायला पाहिजे? आपण इथं विचारात घेतो या ठिकाणी सॉलिड आहे का? नाही. लिक्विड आहे, गॅसेस आहे. म्हणजे प्रॉपर्टीज ऑफ मॅटरचा जर विचार केला तर सॉलिड, लिक्विड आणि गॅसेस, बरोबर की नाही? आणि प्लाझ्मा, बरोबर नाही? सो दीज आर द 4 states of matter: solid, liquid, gases, and 4th states, that is known as here the plasma state here. आता याच्यामध्ये आपल्याला लक्षात येते या ठिकाणी लिक्विड कॅन फ्लो, gases can flow, and plasma also can flow here. Okay, that's why these are known as here the fluid here. So what are the properties of the fluid? मग आता फ्लुइडच्या प्रॉपर्टीज काय असायला पाहिजे? प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड. Properties of fluid. So the fluid should be इनकॉम्प्रेसिबल. आयडियल जर प्रॉपर्टी जर विचारात घेतल्या या ठिकाणी, इट इज इनकॉम्प्रेसिबल, बरोबर की नाही? इनकॉम्प्रेसिबल हियर. द फ्लुइड शुड बी इनकॉम्प्रेसिबल. इट शुड बी नॉन विस्कस. इट शुड बी नॉन विस्कस. इट शुड बी नॉन विस्कस हियर. Here you can see that here it can change its shape and size whenever the force that is to be applied, whenever the force is to be applied on it here. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी काय लक्षात येतं या ठिकाणी की इनकॉम्प्रेसिबल असलं पाहिजे, याची साईज आणि शेप असते या ठिकाणी, नॉन विस्कस असते या ठिकाणी. सो इट इज रोटेशनल. इट इज रोटेशनल हिअर. म्हणजे हे झालं या ठिकाणी आयडियल फ्लुइडच्या बाबतीत आपण या ठिकाणी ते विचारात घेत आहे. ओके, सो दीज आर द 4 आयडियल फ्लुइड. दीज आर द 4, दॅट इज इट शुड बी, दीज आर द 4 प्रॉपर्टीज ऑफ द फ्लुइड हिअर. इट शुड बी इनकॉम्प्रेसिबल, इट शुड बी नॉन विस्कस, इट शुड बी, दॅट इज इट शुड acquire any size and shape whenever the force is to be applied, and it should be rotational here. So these are the basic 4 properties that you can consider regarding the fluid here. या फ्लुइडच्या प्रामुख्याने या ठिकाणी 4 प्रॉपर्टीज आहेत. आता आपण या ठिकाणी बघूया या चॅप्टरमध्ये प्रामुख्याने या ठिकाणी इथं आपल्याला इथं विचारात घेता येईल, ज्याला आपण प्रेशर असं पण म्हणू या ठिकाणी. आता प्रेशर कशाला म्हणायचं? ओके, सो लेट अस हिअर दॅट इज द प्रेशर. व्हॉट डू यू मीन बाय प्रेशर? मराठीमध्ये त्याला तुम्ही दाब असं पण म्हणता. सो व्हॉट इज प्रेशर? द फोर्स पर युनिट एरिया. द फोर्स ॲक्टिंग पर युनिट एरिया ॲट अ गिव्हन पॉइंट्स, that is also known as the pressure here. So here you can write the pressure is denoted by P here, so it can be defined as here the force acting per unit area. मग आता याचा एकच जर इथे विचारात घेतलं, the force that is to be get measured in Newton, the area that is to be get measured in meter
स्क्वेअर हियर. म्हणजेच याचं एसआय युनिट होतं या ठिकाणी न्यूटन पर मीटर स्क्वेअर. त्याला आपण काय म्हणतो या ठिकाणी एसआय युनिट. याचं काय झालं मग या ठिकाणी न्यूटन पर मीटर स्क्वेअर. परंतु जसं आपण म्हणतो या ठिकाणी की फोर्सचं एकक न्यूटन आहे. न्यूटन इज नॉट एक्झॅक्ट एसआय युनिट ऑफ द फोर्स हियर. इट शुड बी किलोग्रॅम मीटर पर सेकंड स्क्वेअर. तशाच प्रकारे आपण या ठिकाणी प्रेशरचं एसआय युनिट आपण या ठिकाणी आपण न्यूटन पर मीटर स्क्वेअर असं न घेता आपण जनरली हा पास्कल या शब्दाला आपण या ठिकाणी इथं विचारात घेतो. बरोबर की नाही. म्हणजेच द पास्कल इज द एसआय युनिट ऑफ द प्रेशर या. बरोबर. तर आता इथे आपल्याला या ठिकाणी इथे विचारात घ्यायचं आहे की पास्कल का नाव घेतलेलं आहे. कारण पास्कल या शास्त्रज्ञानं सर्वप्रथम या ठिकाणी या प्रेशरचा शोध म्हणजे कसं प्रेशरची जी काही कन्सेप्ट आहे हे जगासमोर मांडली आणि त्याच्यावर आधारित एक पास्कल लॉ ऑफ सुद्धा आधारित आहे. आता आपण या ठिकाणी पास्कल लॉ बघायच्या अगोदर दॅट इज एक्सप्रेशन फॉर द प्रेशर एक्झर्टेड बाय अ लिक्विड हे आपण या ठिकाणी बघूया. एक्सप्रेशन फॉर द प्रेशर एक्झर्टेड बाय द लिक्विड. एक्सप्रेशन फॉर प्रेशर exerted by a liquid. आता जनरली हे 2 मार्कासाठी परीक्षेत विचारलं जातं एक्सप्रेशन ऑफ द प्रेशर एक्झर्टेड बाय द लिक्विड. आता या ठिकाणी आपण जेव्हा इथं विचारात घेतो प्रेशर एक्झर्टेड बाय द लिक्विड जे आहे, समजा एक लिक्विड घेतलं आणि ते लिक्विड एका कंटेनरमध्ये आपण या ठिकाणी पुटअप केलं. ओके. समजा एक कंटेनर घेतलं असं आणि या कंटेनरमध्ये आपण या ठिकाणी लिक्विड इथे विचारात घेतलेलं आहे. बरोबर. आता इथे लिक्विड हा कोणत्याही प्रकारचा असू शकतो. वॉटर घ्या, मिल्क घ्या, केरोसिन घ्या, पेट्रोल घ्या, वॉट एव्हर इट मे बी, और द सॉल्ट वॉटर दॅट इज सी वॉटर ऑल्सो यू कॅन कन्सिडर हियर. मग आता इथे वेगवेगळ्या प्रकारचे जरी आपण या ठिकाणी कंटेनर घेतले तर इथं आपल्याला इक्वेशन बघायचं या ठिकाणी प्रेशर एक्झर्टेड बाय अ लिक्विड. आता लिक्विडचं प्रेशर त्या कंटेनरवर किती पडतं ते आपण या ठिकाणी इथे विचारात घेणार आहे. इथं आपण या ठिकाणी बघूया व्हॉट इज द प्रेशर दॅट इज टू बी गेट एक्झर्टेड बाय द लिक्विड ऑन द वॉल ऑफ दिस कंटेनर. या वॉलवर किती प्रकारचं प्रेशर त्या ठिकाणी एक्झर्ट होतं ते आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. लेट वी कॅन सी दॅट एच इज द हाईट ऑफ द लिक्विड in the given container. M is the mass of the liquid. M is the mass of liquid here. या लिक्विडचा मास घेतला आपण या ठिकाणी M. रो काय घेतलं या ठिकाणी डेन्सिटी ऑफ लिक्विड. डेन्सिटी ऑफ लिक्विड हियर. या लिक्विडची डेन्सिटी घेतली आपण या ठिकाणी रो. बरोबर. आणि h is the height. h is the height. h is the height of liquid. आता जनरली आपल्याकडे आताच आपण जो फॉर्म्युला आपण बघितला ते कोणता फॉर्म्युला बघितला. प्रेशर इज इक्वल टू फोर्स पर युनिट एरिया. प्रेशर इज इक्वल टू फोर्स पर युनिट एरिया. कोणतंही डेरिवेशन आपण जेव्हा डिराईव्ह करतो त्यावेळेस या फॉर्म्युल्याचा आपण या ठिकाणी वापर करणार. प्रेशर इज इक्वल टू फोर्स पर युनिट एरिया. आता इथं फोर्स म्हणजे काय असतं, आपल्याला फोर्सची व्हॅल्यू काढायची आहे, त्याच्यावरून एरिया इथं विचारात घ्यायचा या ठिकाणी. सो व्हॉट एव्हर मे बी द वेट दॅट इज टू बी गेट पुल बाय द लिक्विड दॅट इज इक्वल टू द फोर्स हियर. मग आपण या ठिकाणी हे जे फोर्स आहे दिस फोर्स दॅट इज इक्वल टू द वेट ऑफ लिक्विड which is acting into the downward direction. So what is the formula of weight? म्हणजे आपण या ठिकाणी हा फॉर्म्युला काय घेऊ शकतो या ठिकाणी दॅट इज वेट इज इक्वल टू मास इनटू acceleration ड्यू टू ग्रॅव्हिटी. आता इथं मासचं रूपांतर आपल्याला इथं विचारात घ्यायचं आहे की मास कसा काढायचा.
आहे की नाही. व्हॉट इज द मास ऑफ द लिक्विड. आपल्याकडे फॉर्म्युला आहे डेन्सिटी. डेन्सिटी दॅट इज रो इज इक्वल टू मास पर युनिट व्हॉल्यूम. मास पर युनिट व्हॉल्यूम. आता व्हॉल्यूमला कसं लिहिता येतं आपल्याला या ठिकाणी, मास इंटू एरिया इंटू हाईट. म्हणजे हे झालं या ठिकाणी डेन्सिटी. याच्यावरून आपण मास काढलं तर मास इज इक्वल टू रो इंटू एरिया इंटू हाईट. म्हणजे आपल्याला या ठिकाणी मास मिळालं. acceleration ड्यू टू ग्रॅव्हिटी सुद्धा आपल्याला माहित आहे. अशा प्रकारे ही किंमत या इक्वेशन मध्ये पुटअप करा. तर प्रेशर P इज इक्वल टू काय घेता येतं आपल्याला या ठिकाणी, फोर्स अपॉन एरिया. आता फोर्सची किंमत घेतली आपण या ठिकाणी वेट अपॉन एरिया दॅट इज इक्वल टू मास इंटू acceleration ड्यू टू ग्रॅव्हिटी अपॉन एरिया. ही मासची किंमत या इक्वेशन मध्ये पुटअप करा. तर प्रेशरचं इक्वेशन मिळतं या ठिकाणी रो ए एच इंटू जी अपॉन एरिया ए. तर आपल्याला या ठिकाणी इक्वेशन मिळतं या ठिकाणी प्रेशर P इज इक्वल टू एच रो मल्टिप्लाइड बाय जी. So this is the simple equation that you have derived the pressure exerted by the liquid on the container. So here the pressure does not depend upon the size of the container. It is depends upon the height. It also does not depend upon the mass of the liquid that is to be taken into the container. ओके, म्हणजे त्या लिक्विडचं मास किती आहे त्याच्यावर अवलंबून नाही. बरोबर की नाही. जसं आपण या ठिकाणी बघूया की समजा एक भांडं घेतलं या भांड्यामध्ये आणि दुसरं एक भांडं घेतलं या ठिकाणी या भांड्यामध्ये, आणि दोन्ही जर लिक्विडची हाईट जर या ठिकाणी जर सारखा असेल, बरोबर की नाही, तर इथं ऍक्ट होणार प्रेशर आणि इथं ऍक्ट होणार प्रेशर कसं असतं, सारखंच असतं. बरोबर की नाही. म्हणजेच याच कन्सेप्टला आपण या ठिकाणी हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स असं सुद्धा म्हटलं जातं. ते आपल्याला बघायचंच आहे हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स. तर आपण जे इक्वेशन डिझाईन केलेलं आहे दॅट इज द प्रेशर एक्झर्टेड बाय द लिक्विड दॅट इज P इज इक्वल टू एच रो मल्टिप्लाइड बाय जी. सो दिस इज द सिंपल फॉर्म्युला दॅट वी हॅव डिराइव्ड that is P is equal to H rho multiplied by G. You can consider this is an atmospheric pressure. The pressure exerted by the atmosphere. The pressure exerted by the atmosphere that can also write by using this formula P is equal to H rho multiplied by G. आता atmospheric pressure म्हणजे नेमकं काय असतं, कशाला म्हणायचं आपण atmospheric pressure, बरोबर आहे. तर हे तुमच्या लक्षात आलं असेल या ठिकाणी की एक्सप्रेशन फॉर द प्रेशर एक्झर्टेड बाय द लिक्विड. हिअर एक कंटेनर घेतलं त्याच्यामध्ये आपण या ठिकाणी लिक्विड इथं दाखवलेलं आहे. एच इज द हाईट ऑफ द लिक्विड फ्रॉम द बेस. हिअर एम म्हणजे काय असतं, मास ऑफ लिक्विड, रो म्हणजे डेन्सिटी ऑफ लिक्विड, एच म्हणजे हाईट ऑफ लिक्विड. आपल्याला इक्वेशन डिराईव्ह करायचं आहे या ठिकाणी प्रेशरचं. तर प्रेशर बरोबर या ठिकाणी काय घेतलं, फोर्स अपॉन एरिया. आता हा जो फोर्स असतो हा फोर्स आपण या ठिकाणी द वेट of the liquid that is to be acting into the downward direction that is equal to mass into acceleration due to gravity. So you can write that is F is equal to W is equal to M into G. आता इथं आपल्याला मास माहित नाही. मास काढण्यासाठी हा फॉर्म्युला घेतला, डेन्सिटी इज इक्वल टू मास पर युनिट व्हॉल्यूम. त्याच्यावरून मास काढलं, डेन्सिटी मल्टिप्लाइड बाय एरिया इंटू हाईट. ही किंमत या इक्वेशन मध्ये पुटअप केली तर मला या ठिकाणी इक्वेशन मिळतं P इज इक्वल टू एच रो मल्टिप्लाइड बाय जी. तर मला वाटतं तुम्हाला हे इक्वेशन समजलेलं आहे. प्रेशर एक्झर्टेड बाय द लिक्विड डज नॉट डिपेंड अपॉन द मास, इट डिपेंड अपॉन द हाईट ऑफ द लिक्विड that is lies into the container. Larger will be the height, larger will be the pressure will be exerted. Rho is the density of that liquid, how much density that liquid is having. Larger will be the density, larger will be the pressure, and it is also depend upon the acceleration due to gravity. तर हा सिंपल कन्सेप्ट आहे. हा कन्सेप्ट मात्र हा फॉर्म्युला तुम्हाला समजणं गरजेचं आहे. तर आपल्याला बघायचं या ठिकाणी हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स म्हणजे नेमकं काय असतं. जसं आता मी म्हटलं तुम्हाला या ठिकाणी की प्रेशर डज नॉट डिपेंड अपॉन द मास, इट डिपेंड्स अपॉन द हाईट ऑफ द लिक्विड कॉलम. आता हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स म्हणजे नेमकं काय असतं, इफ द लिक्विड इज इन इक्विलिब्रियम कंडिशन इन द स्टेडी स्टेट कंडिशन
and whatever may be the pressure that is to be get exerted at the base of that liquid container, that is to be get same, that is to be get same here, ज्याला आपण या ठिकाणी हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स असं पण म्हणतो. हा मजेदार कन्सेप्ट आहे, थोडासा पॅराडॉक्स, हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स. या हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स मध्ये आपण या ठिकाणी इथे विचारात घेतो की समजा आता मी एक डायग्राम काढतो, सिंपल डायग्राम काढतो, तुम्हाला लक्षात घ्या की समजा आता एक लिक्विड कॉलम घेतला असा, बरोबर, नंतर दुसरा एक लिक्विड कॉलम दाखवला या ठिकाणी अशा प्रकारे असं घेतलं आणि हे व्हॉल्यूम घेतलं मी या ठिकाणी, तिसरं लिक्विड कॉलम घेतलं मी समजा, बरोबर की नाही, तिसरं लिक्विड कॉलम घेतलं समजा अशा प्रकारचं व्हॉल्यूम घेतलं या ठिकाणी आणि हे असं घेतलं या ठिकाणी, बरोबर, आणि चौथा आपण या ठिकाणी असं गृहीत धरूया, हे अशा पद्धतीनं हे आपण या ठिकाणी दाखवूया, बरोबर की नाही. आता इथे आपल्याला असं लक्षात येतं या ठिकाणी की इथे मी या ठिकाणी लिक्विड दाखवत आहे बघा, the level of the liquid that is found to be same at each and every position here, बरोबर की नाही. हे झालं या ठिकाणी लिक्विड. आता मी इथं 4 पोझिशनचा इथं विचारात घेत आहे, बरोबर की नाही, इथं 4 पोझिशनचा इथं विचारात घेत आहे. समजा हा झाला पॉईंट ए, हा झाला या ठिकाणी पॉईंट बी, हा झाला या ठिकाणी पॉईंट सी आणि हा झाला या ठिकाणी पॉईंट डी. इथं आपल्याला लक्षात येतं या ठिकाणी एच इज द हाईट, एच इज द हाईट. आता हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स म्हणजे नेमकं काय असतं, इफ द लिक्विड इज इन इक्विलिब्रियम कंडिशन, जर लिक्विड एका इक्विलिब्रियम कंडिशनमध्ये असेल, स्टेडी स्टेट कंडिशनमध्ये असेल आणि ते जर लिक्विड वेगवेगळ्या कंटेनरमध्ये जर सारख्या हाईटला जर ठेवले तर त्याचं जे काही प्रेशर आहे हे प्रेशर ॲट द बेस हे मात्र सारखं असतं, बरोबर नाही. द प्रेशर एक्झर्टेड बाय द लिक्विड ॲट द बेस ऑफ द कंटेनर दॅट इज फाउंड टू बी सेम इरिस्पेक्टिव्ह टू द साइज ऑफ द कंटेनर, व्हॉल्यूम ऑफ द कंटेनर, वेट ऑफ दॅट कंटेनर, मास ऑफ दॅट कंटेनर. म्हणजे त्याचा मास जास्त असो का कमी असो, बरोबर की नाही. तर तिथं मात्र या ठिकाणी ए पॉईंटला, बी पॉईंटला, सी पॉईंटला आणि डी पॉईंटला इथं मात्र या ठिकाणी इथं प्रेशर मात्र या ठिकाणी सारखं असतं. द प्रेशर एक्झर्टेड बाय द लिक्विड ॲट द बेस दॅट इज फाउंड टू बी सेम. म्हणजे आता इथं थोडक्यात आपण दुसऱ्या पद्धतीने आपण इथे विचार घेऊया की समजा एक कंटेनर असा घेतला, बरोबर की नाही, इथं मी या ठिकाणी एवढी हाईट दाखवलेली आहे, बरोबर की नाही, आणि दुसरा कंटेनर मी इथं असा घेतो, एवढा मोठा कंटेनर घेतो आणि हाईट मात्र मी या ठिकाणी सारखी दाखवतो. आता इथे मी जर या पॉईंटचा जर इथं विचार केला ए पॉईंटचा, जसं आपण या ठिकाणी इथे विचारात घेऊया ए पॉईंट, आणि हा जर या ठिकाणी बी पॉईंटचा जर इथे विचारात घेतला ए पॉईंट आणि बी पॉईंट, आता दोन्ही कंटेनरमध्ये लिक्विडचं कंटेंट हे जास्त आहे, इथं लिक्विड हे जास्त आहे, इथं लिक्विड कमी आहे, परंतु इथं आपल्याला असं लक्षात येतं या ठिकाणी की प्रेशर दॅट इज फाउंड टू बी सेम. इथं प्रेशर मात्र या ठिकाणी कसं आहे, सारखं आहे. द प्रेशर दॅट इज टू बी गेट सेम. ओके, सो दॅट इज द इम्पॉर्टंट कन्सेप्ट दॅट यू शुड रिमेंबर इन केस ऑफ द हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स. या डायग्राममध्ये मला सांगण्याचं तात्पर्य असं आहे की एक समजा उभं सिलेंडर घेतलं, एक असं सिलेंडर घेतलं, बरोबर की नाही, एक असं सिलेंडर घेतलं, एक वेगवेगळ्या शेपच्या मी या ठिकाणी डायग्राम दाखवलेल्या आहे. इथं नाही समजलं असेल तर इथं आपण या ठिकाणी इथं सुद्धा हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्सचा कन्सेप्ट इथे विचारात घेऊ शकतो. म्हणजे एक 2 कंटेनर घेतलं, दोन्ही कंटेनरमध्ये आपण जे लिक्विड दाखवलेलं आहे हे आपण सारख्या हाईटला दाखवलेलं आहे. जेव्हा आपण सारख्या हाईटला लिक्विड दाखवतो त्यावेळेस त्याचं जे प्रेशर असतं हे प्रेशर मात्र या हाईटवर डिपेंड करतं की याची हाईट किती आहे, बरोबर की नाही. जर हाईट मात्र वेगवेगळी असेल तर प्रेशर बदलतं, बरोबर की नाही. हाईट जर वेगवेगळी असेल तर प्रेशर मात्र बदलतं. तर हा कन्सेप्ट मात्र तुम्हाला समजणं गरजेचं आहे की हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स म्हणजे नेमकं काय असायला पाहिजे, बरोबर की नाही. तर मला वाटते तुम्हाला ही गोष्ट समजलेली आहे. व्हॉट एव्हर मे बी द प्रेशर दॅट इज टू बी गेट एक्झर्टेड ॲट द बेस ऑफ द लिक्विड कंटेनर
irrespective of the size and shape of that container, that pressure is found to be same. That concept that is to be get known as here the hydrostatic paradox here. बरोबर की नाही. तर मुलांनो, आपण या ठिकाणी नवीन कन्सेप्टचा आपण या ठिकाणी इथे विचार करूया, ज्याला आपण म्हणतो आपण या ठिकाणी पास्कल लॉ. बरोबर की नाही. तर आपण या ठिकाणी इथं पास्कल लॉचा इथं विचार करूया की पास्कल लॉ कशाला म्हणतात. So let us see here, that is the Pascal law. जसं आपण म्हणतो या ठिकाणी की प्रेशर, बरोबर की नाही, द पास्कल लॉ हे सुद्धा आपण या ठिकाणी बोलून टाकूया. पास्कल लॉ. आता पास्कलनं नेमकं काय सांगितलं, पास्कलनं नेमकं काय सांगितलं. जसं आपण आता पास्कलला इथे विचारात घेण्याच्या अगोदर एक सिंपल कन्सेप्ट आपण लहानपणी बघत होतो या ठिकाणी, की समजा एक फुगा घेतला, त्या फुग्यामध्ये आपण पाणी भरलं आणि त्या फुग्यामध्ये जर पाणी भरलं तर आपण समजा एका पर्टिक्युलर पॉईंटला जर समजा फुग्याला जर आपण त्याला जर टोचलं तर ते पाणी दुसरीकडे वळतं, हे आपण बघितलं. बरोबर की नाही. म्हणजेच याच्यावरून काय लक्षात आलं आपल्याला या ठिकाणी की पास्कलला नेमकं काय सांगायचं आहे. Whatever may be the pressure that is to be get exerted at a given point, the pressure that is to be get exerted at a given point is transferred equally in all direction, is found to be same. It is distributed same here. म्हणजे जसं आपण या ठिकाणी म्हणतो की एखादं कंटेनर आहे, समजा आपण फुगाच इथे विचारात घेऊया. जसं आपण म्हणतो या ठिकाणी हा फुगा आहे, बरोबर की नाही, आणि या फुग्यामध्ये आपण या ठिकाणी लिक्विड इथं विचारात घेतलेलं आहे. आता मी याला या दिशेनं प्रेशर ॲड करतो, फोर्स अप्लाइड केला. आता हा जेव्हा फोर्स मी या दिशेला अप्लाइड करतो त्यावेळेस हे जे लिक्विड आहे हे लिक्विड काय होतं, ट्रान्सफर होतं. या फोर्समुळे काय आहे, त्या लिक्विडवर एक प्रेशर त्या ठिकाणी निर्माण होत आहे. सो व्हॉट एव्हर मे बी द प्रेशर दॅट इज टू बी गेट एक्झर्टेड, that is transferred equally in all direction here. मग ते इनकॉम्प्रेसिबल लिक्विड असो का त्या ठिकाणी विस्कस असो का नॉन विस्कस असो, जिथं आपण या ठिकाणी प्रेशर एक्झर्ट करतो तिथं मात्र या ठिकाणी इथं सारखंच अप्लाय केला जातो. जसं पास्कल लॉचं ॲप्लिकेशन बघतो या ठिकाणी हायड्रॉलिक प्रेस आहे, हायड्रॉलिक ब्रेक आहे, बरोबर की नाही. हायड्रॉलिक ब्रेक जसं आपण कारमध्ये आपण ड्रायव्हिंग करतो तर कार ड्रायव्हर त्या ठिकाणी ब्रेक जेव्हा अप्लाय करतो तर क्षणात त्या ठिकाणी कार ही थांबतं. त्या ब्रेकला आपण या ठिकाणी हायड्रॉलिक ब्रेक असं पण म्हणतो. हायड्रॉलिक प्रेस, बरोबर की नाही. मोठमोठ्या गोष्टी आपण या ठिकाणी सहजपणे कमीत कमी प्रेशर अप्लाइड करून आपण लार्जर फोर्स प्रेशरमध्ये आपण त्या ठिकाणी डिस्ट्रीब्यूट करू शकतो. जसं आपण या ठिकाणी इथं थोडक्यात इथे बघूया की पास्कल लॉ नेमकं कसं असतं. Means it is transmitted equally, the pressure exerted at a given point is transmitted equally in all parts. एक सिंपल आपण डायग्राम इथे विचारात घेऊया की एक कंटेनर घेतलेला आहे, बरोबर की नाही, आणि या साईडला या ठिकाणी ह्या कंटेनरची साईज मी या ठिकाणी इथं मोठी ठेवलेली आहे, बरोबर की नाही, आणि हे पिस्टन ठेवलेलं आहे मी या ठिकाणी. हा झाला पिस्टन, हा झाला पिस्टन मी या ठिकाणी ठेवलेला आहे, बरोबर की नाही, आणि इथं हा एक दुसरा पिस्टन मी इथं घेतलेला आहे. जसं हायड्रॉलिक लिफ्टच्या बाबतीत सुद्धा असंच या ठिकाणी इथे विचारात घेतलं जातं. आता पास्कलचं नेमकं ॲप्लिकेशन कसं आहे ते आपल्याला इथं विचारात घेता येईल या ठिकाणी, की पास्कल लॉ नेमकं काय सांगतं या ठिकाणी. सपोज F1 इज द फोर्स दॅट इज टू बी गेट अप्लाइड ॲट पॉईंट A, F2 इज द फोर्स दॅट इज टू बी गेट एक्झर्टेड बाय द लिक्विड at point say B here, at point say B. A is the area of that size of the container and B is the that is A1 is the area and A2 is the area here. पास्कलला नेमकं काय सांगते या ठिकाणी की या पॉइंटला ॲक्ट होणारं जे काही प्रेशर आहे, या पॉइंटला ॲक्ट होणारं जे काही प्रेशर आहे हे मात्र या ठिकाणी कसं आहे, सारखं आहे.
whatever may be the pressure that is to be get exerted at a given point, that is transmitted equally in all parts of the body. That is transmitted equally on all parts of the body. म्हणजेच इथं आपल्याला असं लक्षात येतं या ठिकाणी की प्रेशर P1 इज इक्वल टू P2 दाखवलं, म्हणजेच F1 अपॉन A1. इथं प्रेशर P2 बरोबर आपण काय घेतो आपण या ठिकाणी F2 अपॉन A2. हे जर इक्वेशन जर घेतलं या ठिकाणी तर F1 अपॉन A1 इज इक्वल टू F2 अपॉन A2. म्हणजेच आपल्याला F1 ची किंमत काढता येते या ठिकाणी F1 इज इक्वल टू F2 अपॉन A2, F2 इंटू A2 upon A1 here. बरोबर की नाही? So how much force that you can apply at a given point? Accordingly here the larger force that is to be created. म्हणजे इथं थोडासा जरी फोर्स आपण अप्लाय केला तर त्याचं लार्ज फोर्स मध्ये या ठिकाणी इथं रूपांतर होतं, लार्जर प्रेशर त्या ठिकाणी इथं निर्माण होतं या ठिकाणी. तर त्यालाच आपण या ठिकाणी काय म्हणतो, पास्कल लॉ असं आपण त्या ठिकाणी म्हणतो. याचं ॲप्लिकेशन जे आहे ते ॲप्लिकेशन्स आपण या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचं ॲप्लिकेशन आहे. जसं आपण हायड्रॉलिक म्हणजे लिफ्टमध्ये सुद्धा अशाच प्रकारचं आहे की थोडंसं प्रेशर अप्लाय केलं एका पर्टिक्युलर पॉईंटला, ही लिफ्ट ॲटोमॅटिकली या ठिकाणी लिफ्ट अप होते, वरत जाते. दुसरा आहे हायड्रॉलिक प्रेस आहे. तिसरा आपण या ठिकाणी बघतो या ठिकाणी हायड्रॉलिक ब्रेक केलं. ओके, सो ऑल these things that is based on the principle of the Pascal law. ते सर्वच्या सर्व गोष्टी आपण पास्कल लॉवर आधारित आहे. म्हणजेच ह्या फॉर्म्युल्यावरून आपण या ठिकाणी पास्कल लॉ या ठिकाणी एक्सप्लेन करू शकतो. तर मला वाटते हा या चॅप्टरचा पहिला पार्ट आपण या ठिकाणी इथं थांबवून घेऊ. बरोबर.